रत्नागिरीत आज भारताच्या 79व्या स्वातंत्र्य दिनाचा मोठा उत्साही सोहळा संपन्न झाला। त्याचवेळी रत्नागिरीतील जयस्तंभ येथे खड्डे बुजवण्याचा नगरपालिकेला इशारा देण्याचे आंदोलन रत्नागिरी शहर काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आले। रत्नागिरी शहरातील खड्डे आणि याच खड्ड्यांवरून होणारे अपघात या विरोधात आता काँग्रेस रस्त्यावर उतरले। आज 15 ऑगस्ट आहे, स्वातंत्र्य दिन आहे आणि या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी हातात झाडं घेऊन हे जे काँग्रेसच्या महिला पदाधिकारी असतील, पुरुष पदाधिकारी असतील, हे जयस्तंभ परिसरातील रस्त्यावर उतरतात आणि या ठिकाणी खड्ड्यात झाडं लावून नगरपालिकेचा निषेध या महिला कार्यकर्त्यांकडून, या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून केला जातोय। मोठ्या प्रमाणात रत्नागिरी शहरात खड्डे पडलेत आणि याच खड्ड्यातून दर दिवशी वेगवेगळे अपघात होत आहेत, काहींना आपले जीव गमवावे लागतात आणि त्या विरोधात आता काँग्रेस कुठेतरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। मॅडम, काय सांगाल? नमस्कार, मी ॲडव्होकेट अश्विनी आगाशे। आम्ही एक नवीन मालिका सुरू केली आहे पक्षातर्फे, आमची रत्नागिरी सुंदर रत्नागिरी, आमची रत्नागिरी क्लीन रत्नागिरी। त्याचा पहिला भाग मी टिळकाळीमध्ये केला होता आणि हा दुसरा भाग जो आहे हा महत्त्वाच्या ठिकाणी करीत आहोत। जयस्तंभावर अनेक ऑफिस आहेत, अनेक लोक जाती येत असतात, कामं करायला येतात, परगावातनं येतात आणि ही रस्ते बघा। आता मी तुम्हाला रस्त्यांची जी आहे अवस्था ती व्यवस्थित दाखवणार आहेत। किती खड्डे आहेत, त्याच्यात बाजूला वाळू किती पडलेली आहे, खडी किती बाजूला झालेली आहे, त्याच्यातनंच लोक जातात। हे खड्डे मोठ्या प्रमाणात पडलेत। वारंवार आपण नगरपालिका प्रशासन असेल, जिल्हाधिकारी असतील यांच्याकडे आपण वारंवार तक्रारी केल्यात, परंतु त्या तक्रारी करून देखील कुठेतरी याचा पाठपुरावा होत नाही। काय सांगाल? गेली 7 वर्ष आम्ही याच्या विरुद्ध लढतोय। आमच्यातल्या एका ज्येष्ठ मॅडमना आम्हाला मंत्र्यांनी असं सांगितलं की आता आम्ही गुळगुळीत रस्ते करणार आहे आणि तुम्ही जे लोक खड्ड्यांच्या विरुद्ध आवाज उठवताय तर आम्ही तुम्हाला गुळगुळीत रस्त्यांवरनं चालू देणार नाही। म्हणून मी आज मॅडमना विचारलं, मॅडम गुळगुळीत रस्त्यावरनं चालायचं नाही आहे, पण त्यांनी आपल्या खड्डेमय रस्त्यातनं चालायचं का, त्यांना आपण अलाउड करायचं का? आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक ठिकाणचे खड्डे, आमच्या रत्नागिरीतले सुंदर खड्डे, लाल लाल पाण्याने भरलेले खड्डे, इतकंच नव्हे तर संपूर्ण रत्नागिरी शहरामध्ये जे काय बकालावस्था झाले, घाण झाले, कोणाला पायपोस नाही आहे। आमच्या नेते मंडळींचं लक्ष फक्त पैसे खाण्याकडे आहे। वेगवेगळी उद्घाटनं करतायत, करोडोनी दिले, ह्याला करोड दिले, त्याला करोड दिले, पण खड्ड्यांना का नाही करोड देत? खड्ड्यांविरोधात या ठिकाणी आज काँग्रेसचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आक्रमक झालेत। स्वतः दीपक राऊत आपल्यासोबत आहेत। राऊत साहेब, हातात झाड घेऊन आलाय, काय सांगाल? रत्नागिरी शहरामध्ये पडलेले जे खड्डे जे आहेत हे रत्नागिरीचे दुर्दैव आहे। रत्नागिरीमध्ये चांगले रस्ते, गुळगुळीत रस्ते देण्याचे आश्वासन दिले होती, ही आश्वासने खड्ड्यात गेलेली आहेत आणि ज्या लोकांनी आम्हाला चांगल्या रस्त्यावर चालू देणार नाही सांगितलं होतं तेच लोक आज आमच्या खड्ड्यातून चालत आहेत। हे खड्डे आमचे आहेत ना, का आम्ही पाडले? ह्याने कोटी रुपये खाल्ले आणि खड्डे पाडले आम्ही आणि त्या खड्ड्यातून आम्ही जातोय। रोज सकाळ दुपार संध्याकाळ लहान मुलं, आबाल वृद्ध ह्या खड्ड्यांना पडतायत, इथे ॲक्सिडेंट होत आहेत। आपली पुढची भूमिका काय असेल? आमची भूमिका आंदोलनाची आहे। रत्नागिरीकरांना आम्हाला स्वच्छ सुंदर रत्नागिरी पाहिजे। जे खोटी आश्वासन देऊन इथे येतात, हजारो लाखो रुपये स्वच्छ सुंदर रत्नागिरीसाठी येत आहेत आणि ते लाटत आहेत। कुठल्याही प्रकारे स्वच्छता केली जात नाही, कुठले खड्डे पडले जात नाही आहेत। संपूर्ण रस्त्यावर शहरातले खड्डे असे पडलेले आहेत। ह्या खड्ड्यांना मालक कोण? त्या मालक पण जे मालक आहेत त्यांचा आम्ही सत्कार करणार आहोत, त्यांचा सन्मान करणार आहोत। आम्ही या खड्ड्यांचा मालक कोण आणि जो कोणी मालक असेल या खड्ड्यांचा त्याचा सन्मान आम्ही करणार आहोत। मॅडम, काय सांगाल? मी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रुपाली सावंत। मी सांगू इच्छिते की जे आज करोडाने रुपये खर्च करून 2 महिन्यापूर्वी जे रस्ते केलेले आहेत ते रस्ते नसून हे मृत्यूचे सापळे तयार केले गेले आहेत। मी परवा कलेक्टरांकडे पण बोलले, कलेक्टरना म्हटलं तुम्ही स्वतः जाता इथे ऑफिसमधून आणि तिथे महानाक्यातसुद्धा खड्डे पडलेले आहेत तुम्ही घरी जाताना, पण ते कधी गेले? मला त्यांनी उत्तर असं दिलं की मी कॉन्ट्रॅक्टरना सगळ्यांना बोलवणार आहे आणि शहानिशा करणार आहे आणि त्यांना सांगणार आहे, पण अजूनपर्यंत कलेक्टरने काही केलेलं नाही। आणि जे डबर नुसते टाकतात ते लोकांची, जनतेची दिशाभूल करतात। आज जनता याच्यामध्ये आहे, आज वाहनांची नुकसान होते, आज लोक खड्ड्यात पडतात, त्यांचं नुकसान कोण भरून देणार? यामध्ये मोठा रोष आपण पाहतोय सर्वांमध्ये आहे आणि याच खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होतात आणि अपघातामुळे हाकनाक बळी जाण्याची शक्यता आहे, असं देखील त्यांनी सांगितलं। कॅमेरामन शुभम पवारसह प्रशांत पवार, टाइम्स डिजिटल, रत्नागिरी। रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस पक्षातर्फे राज्य व केंद्र पातळीवरील निवडणूक प्रक्रियेसंदर्भात आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत पवार यांनी। हमारी मांगे पूरी करो, पूरी करो, पूरी करो, हमारी मांगे पूरी करो, पूरी करो, पूरी करो। आमची रत्नागिरी सुंदर रत्नागिरी, आमची रत्नागिरी सुंदर रत्नागिरी।
आज आपण आंदोलनाला बसलेलो, उपोषण चालू आहे आपलं. गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या विविध मागण्या आहेत. नेमक्या काय मागण्या आहेत आपल्या? मागणी अशी आहे साहेब, पहिला गोष्ट विमुक्त जाती भटक्या जमातीचं हे 52 समाजाचं आहे सर, ही मागणी केली आहे. आज हे माझे मुलं बसलेले आहेत सगळे पाठी, अजून थोडं पावसामुळे आलेलं नाहीत. आणि ह्यांचं आहे ना खूप असं प्रश्न आहे, जातीचा दाखला आणि जात पडताळणी दाखला हा मिळत नाही आहे. आणि आम्ही मागणी केलं तर 1961चा पुरावा आम्हाला मागतात. त्यावेळीस आम्ही शासनाला मागणी केलं, साहेब आम्हाला आहे ना जातीचा दाखला आणि जात पडताळणीचा दाखला प्रांत साहेबाला आम्ही दिलं, तर त्यांनी म्हणतात 1961चा पुरावा तुम्ही घेऊन या. आम्ही विमुक्त जाती भटक्या जमाती हे एक जिल्हा सोडून दुसऱ्या जिल्ह्यात आम्ही आहे ना जाणारी ही भटक्या जमाती, भटकंती करणारी ही जात आम्ही कुठून द्यायचं साहेब? 1961चा पुरावा आमची ही मागणी आहे शासनाला. ही 2012चं रद्द करून 2008 सालीचं GR ते लागू करावं म्हणून आहे ना ही आमची मागणी आहे. ही आमच्या मुलांचं भविष्य त्यांचं सुधरू दे आणि त्यांना जात पडताळणी दाखला मिळावं म्हणून. सध्या परिस्थिती काय रस्त्याची, तुमची मागणी काय? आम्हाला आहे ना सणासुदीर दिवशी गणपती सणासुदीर दिवशी आमचे अनेक हे आलेले आहेत, दिवाळी आले, दसरा आली, मग सगळे आहे ना चाकरमान्यांना हे जिल्ह्याचे खड्डे बुजवावं म्हणून ही कळकळ विनंती आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.